त्यानंतर एक मोठी बातमी आहे। परळी विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसनं दावा केलाय। काँग्रेसचे राजेसाहेब देशमुख परळीमधून लढण्यासाठी इच्छुक आहेत। राजेसाहेब देशमुख यांच्याकडून मतदारसंघात तयारी सुरू आहे। राजेसाहेब देशमुख यांच्याकडून मनोज सरांगेंसोबत सुद्धा चर्चा करण्यात आली आहे। कृषी मंत्री धनंजय मुंडे कादर खानचा रोल करतात असं म्हणत देशमुख यांनी टीका केलेली आहे। त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये काँग्रेसचे राजेसाहेब देशमुख परळीमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादी एसपीची याला मान्यता असेल का असाही सवाल उपस्थित होतोय, कारण मागच्या वेळेला राष्ट्रवादीकडून ही जागा लढवली गेली होती। धनंजय मुंडे निवडून आले होते, मात्र आता राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेली असताना महाविकास आघाडीमध्ये ही जागा काँग्रेसला मिळणार का असा सवाल उपस्थित होतोय। आणि अशामध्येच या मतदारसंघावर काँग्रेसनं दावा केलाय। काँग्रेसचे राजेसाहेब देशमुख परळीमधून लढण्यासाठी इच्छुक आहेत। परळी विधानसभेमध्ये 100% परिवर्तन होणार आहे आणि ते परिवर्तन होत असताना मी त्याचा प्रमुख मी त्या मैदानातला एक प्रमुख महाविकास आघाडीचा दावेदार आहे। या ठिकाणी मी सुद्धा प्रत्येक गाव रोज 5-6 गाव करून प्रत्येक माणसापर्यंत आम्ही पोहोचण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।